नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. UDASच्या स्टुडंट पोर्टलवर आता GP सोबतच AP आणि FP म्हणजेच एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटीज प्रोफाईल ही दोन्ही टॅब्स ॲक्टिवेट झालेले आहेत. आपण बघूयात त्या कशा वापराव्या आणि आपले विद्यार्थी त्या टॅबमधून पूर्ण कसे करावेत. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये udas+.gov.in त्यातून लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स, आपलं राज्य निवडूयात महाराष्ट्र आणि गो या बटनवर क्लिक करूयात. स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक, लॉग इन, यूजर ID आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा कोड फिल करूयात आणि साइन इन या बटनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या शाळेचा डॅशबोर्ड इथं पाहायला मिळेल. करंट अकॅडमिक इयर 2026-27 यावर क्लिक करूयात. क्लोज आणि इथे आपल्या सगळ्या वर्गांची एकूण संख्या पाहायला मिळते. ज्या वर्गाचे आपल्याला विद्यार्थ्यांचं GP, EP, FP पूर्ण करायचं आहे त्या वर्गावर क्लिक करूयात. जर डिव्हिजन्स असतील तर ज्या डिव्हिजनचं आपल्याला पूर्ण करायचं आहे त्या डिव्हिजनच्या समोर असलेलं व्ह्यू अँड मॅनेज बटन यावर क्लिक करूयात. मी 3rd B या वर्गाची ही पूर्ण लिस्ट ओपन केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याचं आपल्याला हे पूर्ण करायचं आहे त्याचं नाव आपण इथं सर्च बॉक्समध्ये टाईप करून तोच विद्यार्थी लवकर समोर आणू शकतो. तर मी TEG एवढं 3 अक्षरं टाईप केलेत. मला जे विद्यार्थिनी पाहिजे होती तेजस्विनी, आपल्या हाजरीमध्ये रोल नंबर 1 तिचा असल्यामुळं मी ती ओपन केली आहे. याआधी आपण GP कंप्लीट केलं होतं. GPवर एक जर क्लिक करून पाहिली तर तिचं नाव, जन्मतारीख, जेंडर ही सगळी माहिती आपण याआधी पण भरलेली आहे. यात जर काही बदल करायचा असेल तर 4.1.1 स्टुडंट नेमच्या वर डू यू वॉन्ट टू चेंज डेमोग्राफिक डिटेल्स असं ऑप्शन पाहायला मिळतं आहे. या बॉक्सवर क्लिक करूयात. जर आधार व्हेरीफाईड नसेल तर आपल्याला हा बॉक्स पण क्लिक करून ओपन करता येतो. यातून आपण विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि आधारवर असलेलं नाव इथे एंटर करू शकता. जर काही बदल करायचा असेल आधार व्यतिरिक्त जसा ॲड्रेस किंवा मोबाईल नंबर तर आपण हे चेंजेस करून शेवटी खाली सेव्ह या बटनवर क्लिक करता येतं. जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली याला क्लोज करूयात. नेक्स्ट बटन आहे, या नेक्स्टवर क्लिक करूयात. आता EP ओपन झालं आहे. यामध्ये ॲडमिशन नंबर अर्थात आपल्या जनरल रजिस्टरचा प्रवेश क्रमांक, ॲडमिशन डेट इन स्कूल शाळेत तिने जेव्हा प्रवेश घेतला आहे ती ॲडमिशन डेट आणि सध्या ती ज्या क्लासमध्ये ज्या सेक्शनमध्ये आहे त्याचा रोल नंबर 1, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मराठी, लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय द स्टुडंट, तुमच्या शाळेत किती लँग्वेज ग्रुप आहे त्यानुसार, फॉरेन लँग्वेज लॉक आहे. 4.2.3 हे यावर्षी नवीन आलं आहे. सब्जेक्ट अदर दॅन लँग्वेज मॅन्डेटरी केलेलं आहे आणि त्यामध्ये इयत्ता 3री-4थीसाठी हे 2 विषय दाखवत आहेत, मॅथमॅटिक्स अँड EVS. मिनिमम 1 निवडायचं आहे, मॅक्झिमम 5 निवडायचे आहेत, पण आपल्याला 2च दिसत आहेत आणि 3रीचा वर्गात दोन्ही आहेत
तर मी दोघांनाही टच करेल, दोन्ही राईट करेल. ॲडिशनल सब्जेक्ट्स हे ऑप्शनल आहेत, जे ओपन नाही होत. को करिक्युलर सब्जेक्ट्स यामध्ये सुद्धा म्युझिक, डान्स, जनरल नॉलेज, मॉरल एज्युकेशन आणि योगा, तुम्हाला जे काय निवडायचे असतील ते निवडू शकता. मिनिमम 0 आहे, नाही निवडले तरी काही अडचण नाही. मॉरल एज्युकेशन, मूल्य संवर्धन आपण देतोय. बाकी 4.2.4 मध्ये ही सगळी माहिती आपण प्रमोशनच्या वेळेसच भरलेली आहे. याला सेव्ह करूयात. एनरोलमेंट डाटा सेव्ड सक्सेसफुली. नेक्स्ट केल्यावर आता FP अर्थात फॅसिलिटी प्रोफाईल ओपन झाली आहे. यात आपण विद्यार्थ्यांना काय काय फॅसिलिटीज देतो त्याबद्दलची माहिती असते. यावर्षी काही फॅसिलिटीज दिली आहे का? यस. फ्री टेक्स्टबुक आपण देतो. तुमच्या शाळेला जे काय लागू असेल त्यानुसार तुम्ही निवडू शकता. CWSN ती विद्यार्थिनी नसल्यामुळे हे सगळं लॉक आहे. डज द स्टुडंट अपियर्ड इन एनी स्टेट लेवल कॉम्पिटिशन, नॅशनल लेवल कॉम्पिटिशन, ऑलिम्पियाड यापैकी काही ती आहे का? तर नाही. NCC नो. NSS नो. स्काउट अँड गाईड तिला आहे, त्यामुळे तिला यस करूयात. तिची हाईट आणि वेट आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. हे पॉईंटमध्ये घेत नाही आहे, पूर्ण संख्येमध्येच तुम्हाला इथे दाखवावं लागेल वजन. अप्रॉक्सिमेट डिस्टन्स ऑफ स्टुडंट्स रेसिडेन्स टू स्कूल, विद्यार्थ्याच्या घरापासून शाळेचं अंतर किती आहे ते आपल्याला यातून निवडायचं आहे. आणि कंप्लीटेड हायेस्ट एज्युकेशन लेवल ऑफ मदर, फादर और लीगल गार्डियन, तिच्या पालकांचं सर्वात जास्त शिक्षण किती आहे ते आपल्याला इथून निवडायचं आहे. आणि शेवटी सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे. भरपूर वेळ आपण त्यामध्ये दिल्यामुळे आपलं सेशन एक्सपायर झालं. ओके करूयात. पुन्हा एकदा आपल्याला साइन इन करावं लागेल. पुन्हा एकदा लॉग इन केलं. आपण जेव्हा ओपन केलं आहे तर GP आणि EP भरल्या गेलं आहे. FP सेव्हच नाही झालं. FPवर क्लिक. टेक्स्ट बुक्स दिल्या जातात, बाकी काही नाही. आणि सेव्ह या बटनवर क्लिक करायचं होतं. फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली. नेक्स्टवर क्लिक करूयात. सगळा सारांश आपल्याला या विद्यार्थ्याचा पाहायला मिळेल. सगळं एकदा वाचून घेऊयात की कुठं काही करेक्शन आहे का. विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल नंबर हा अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे, ज्यावरून आपलं अपार ID हा या मोबाईल नंबरशी लिंक असतो. अशा पद्धतीने ही सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री पटल्यावर राईट साईडला कंप्लीट डाटा यावर क्लिक करायचं आहे. ओके. डाटा कंप्लीशन इज कंप्लीटेड. ओके किंवा नेक्स्ट स्टुडंट. नेक्स्ट स्टुडंट केल्यावर आपल्याला विद्यार्थ्याचं नाव इथं पाहायला मिळेल. नवीन विद्यार्थी इथं ओपन झालेले आहेत. क्लास 3 सेक्शन B. जर मी आता सेक्शन B वर क्लिक करून पाहिलं आणि आत्ताच आपण ज्या विद्यार्थिनीचं भरलं आहे तर तिचं एंट्री स्टेटस आता इथे आपल्याला कंप्लीटेड पाहायला मिळत आहे. जर आपण GP पण नाही भरलं
तर ते नॉट स्टार्टेड येतं. जर एखादं प्रोफाईल आपण तिची सेव्ह केली असेल तर इन प्रोग्रेस पाहायला मिळेल. आणि जर आपण पूर्ण तिन्ही प्रोफाईल करून शेवटी कंप्लीट डाटा पण केलं तर ते एंट्री स्टेटस कंप्लीटेड दिसेल. असं आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं एंट्री स्टेटस कंप्लीटेड करणं गरजेचं आहे. तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ GP, EP आणि FP कसं अपडेट करायचं त्याबद्दल. मित्रांनो, शैक्षणिक कामकाजात जर काही अडचण असेल तर तुम्ही माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता. त्यावर तुमचे प्रश्न विचारू शकता. माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. भेटूयात एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.